शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहे. आपण त्याची बातचीत करणार आहोत. अर्जुन खोतकर साहेब, काल आपण पाहिलं की शरद पवार साहेब विधान भवनात आले आणि एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये त्यांनी आमदारांची पण बैठक घेतली. त्यांची पण बऱ्याच वेळ चर्चा रंगली. राजकीय घडामोडी काही घडताना दिसत आहेत? हे बघा, महाराष्ट्राचं एक कल्चर आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र मानला जातो आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेणं ही आपली परंपरा आहे. माननीय पवारसाहेब जर शिंदेसाहेबाला आशीर्वाद द्यायला आले असतील तर ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे आणि त्यांच्या दालनात येणं आणि गप्पा करण्याचा वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही. कारण की माननीय पवारसाहेब हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्राचं किंवा देशातलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आशीर्वाद तर निश्चितपणे आहेच. आणि एक लक्षात घ्या, जो घरातला मोठा असतो या घरातल्या मोठ्याला कोणाचाही भेदभाव करता येत नसतो. सर्व मुलावर सारखं प्रेम ठेवावं लागतं. आम्ही सर्व माननीय पवारसाहेबांचीच मुलं आहोत. नक्कीच. पण यालाच धरून बरीचशी चर्चा पण रंगते. विजय वडेट्टीवार म्हणतात की ते गेले की नाही, मला याच्याबद्दल काही कल्पनाच नाही आहे. ना, विजयभाऊ आता राजकारणातले मोठे नेते आहेत, ते काय सांगतील त्याला माहीत नाही. पण मला असं वाटतं की ही पारिवारिक भेट होती. नक्कीच. एक महत्त्वाचा विषय, काल मिसिंग लिंक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली आणि ज्या पद्धतीनं त्यांना ट्रोल केलं जात आहे किंवा चुकीचा प्रचार प्रसार केला जातो आहे, त्यांना धडा शिकवणार अशा पद्धतीचं त्यांचं विधान. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपलं मत अत्यंत स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. एखाद्या लहानशा किरकोळ घटनेला घेऊन एवढं मोठं काम तुम्ही ही बदनामी थांबवली पाहिजे विरोधकांनी. हे चुकीचं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये या संदर्भात बोललेले आहेत. मुख्यमंत्र्यांचं निश्चितपणे माननीय शिंदेसाहेबांचं कौतुकच आहे. नक्कीच. पण विरोधक टीका करतायत. हर्षवर्धन सकपाळ म्हणतायत की जर आम्ही भाड्याचे टट्टू असू तर मग तुम्ही कमिशन खाणारे पुरुष आहात असंच म्हणावं लागेल. विरोधकाला मुद्दे राहिले नाही तर त्यांना असंच बोलावं लागेल ना. त्यांच्याकडे काही मुद्दा नाही. ही जोडगोळी जी आहे, माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय ताई आमच्या वहिनी या राज्यामध्ये अत्यंत जनसामान्याचं काम या ठिकाणी करू लागले आहेत. राज्यामध्ये आनंद आहे. नक्कीच. तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे? पाऊस समाधानकारक आहे का? कारण संपूर्ण मुंबईमध्ये पालघर असू द्या, इथे पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाणीच पाणी पाहायला मिळते. नाही, एकंदर मराठवाड्यामध्ये पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे. आमच्याकडे आम्ही पावसाची वाट बघतो. इकडं पाऊस थांबायची लोक वाट पाहतात, आम्ही पाऊस येण्याची वाट बघतो. खरं तर निश्चितपणे यंत्रणा सज्ज आहे. अजून काही पावसाळा आहे, परतीचा पाऊस पण आहे पुढे. आम्ही आशा लावून आहोत की पाऊस पडेल. एक शेवटचा प्रश्न आहे. अधिवेशनाचा आजचा म्हणजे संपण्याचा आजचा दुसरा दिवस आहे, उद्याचा शेवटचा दिवस आहे. सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत का? 100% आम्ही जे काही मतदारसंघाला न्याय द्यायचा प्रश्नाच्या माध्यमातून तो न्याय आम्ही देऊ शकलो. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.